जय हिंद मित्रांनो, स्टॉक मार्केट हा विषय आला की त्यामध्ये आपण जास्तीत जास्त कसं प्रॉफिट बनवू शकतं याचा विचार करत असतो। मग त्यासाठी आपण गुंतवणूक करतो मार्केटमध्ये। जसं काही जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात, काही जण स्टॉकमध्ये पण गुंतवणूक करत असतात। त्यामध्ये कालावधी आपण मोठा ठेवत असतो। जर कोणाला आजच्या दिवशी गुंतवणूक करायची असेल तर ती व्यक्ती विचार करत असते की मला पुढच्या 10-15 वर्षांसाठी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आणि जास्त परतावा मला त्या ठिकाणी मिळवायचा। पण स्टॉक मार्केटमध्ये अशा पण व्यक्ती येत असतात, खास करून ज्या नवीन असतात, की त्यांना वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये आपण ताबडतोब प्रॉफिट बनवलं पाहिजे। त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एंटर झाल्यावरती कोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण की अशा गोष्टी जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतात। त्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे, व्हिडिओला स्किप करायचं नसतं। आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण हिट करत चला, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर स्टॉक मार्केटमध्ये येणारी प्रत्येक नवीन व्यक्ती जे असते, म्हणजे एखादं उदाहरण आपण घेऊया की एक्स नावाची व्यक्ती असेल, ती स्टॉक मार्केटमध्ये एंटर झाली तर तिला काय वाटतं की मी स्टॉक मार्केटमधून ताबडतोब प्रॉफिट बनवलं पाहिजे। मग ती काय करणार, एक डीमॅट अकाउंट ओपन करणार आणि ताबडतोब त्यामध्ये स्टॉक बाय करायला सुरुवात करणार। किंवा एक ऑप्शन सेगमेंट असतं बघा, सर्वांना ऑप्शन ट्रेडिंग हे माहीत असेल, ते ऑप्शन ट्रेडिंग करायला लागणार। पण ती पद्धत त्यांची चुकीची असते। मला पण काही उदाहरणं माझ्या समोर दिसतात। जसं मी यूट्यूबवरती लाईव्ह सेशन घेत असतो, सकाळी 9:15 ते 12:30 आपलं यूट्यूबवरती लाईव्ह सेशन चालतो। आता ते लाईव्ह स्ट्रीमिंग पण माझं असतं एज्युकेशन पर्पजसाठी। असं नाही की त्या ठिकाणी पण मी तुम्हाला या स्टॉकला बाय सेल करा किंवा सेल करा किंवा हा ऑप्शन बाय करा, त्यासाठी मी लाईव्ह स्ट्रीमिंग चालवत पण नसतो। एज्युकेशनसाठी, जेणेकरून तुम्हाला पण मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस करता यावं, स्टॉक कसा तुम्ही शोधला पाहिजे, त्यामध्ये लेवल कशा शोधला पाहिजे, त्यासाठी मी ते लाईव्ह स्ट्रीमिंग घेत असतो। मग तिथे पण अनेक व्यक्ती मला बघायला मिळत असतात की चार्ट टाकतात बघा तिथे, की स्टॉक खाली आल्यानंतरच बाय करायचा असतो का, इथे या किमतीला स्टॉक बाय केला पाहिजे का। त्यावरून ताबडतोब समजतं की ह्या व्यक्तीला काय पाहिजे। तिला जर विचारलं की सपोर्टवरती एखाद्या स्टॉकला बाय केलं पाहिजे, तर सपोर्ट काय असतो ते पण त्या व्यक्तीला माहीत नसतं। स्टॉकचा एक ट्रेंड असतो, त्या ट्रेंडला फाइंड आउट करून आपण स्टॉकला बाय करत असतो। ती जी नवीन व्यक्ती आलेली असते ना, त्याला ट्रेंड म्हणजे काय हे पण माहीत नसतं। मग त्यांचं कोणत्या ठिकाणी चुकतं आहे, त्यांनी हा विचार करायलाच नको की मी स्टॉक मार्केटमध्ये आलेलो आहे तर मला ताबडतोब प्रॉफिट मिळणार, हा त्यांनी विचार सोडला पाहिजे। त्यांनी फोकस करायचा असतो अभ्यासावरती, की मी स्टॉक मार्केटचं जास्तीत जास्त नॉलेज कसं घेतलं पाहिजे, ज्या बेसिक कन्सेप्ट असतात स्टॉक मार्केटच्या त्या कशा शिकून घेतल्या पाहिजे, त्यावरती त्यांचा फोकस असला पाहिजे। असं नाही स्टॉक मार्केटमध्ये आलो, एक डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि ताबडतोब माझं प्रॉफिट बनायला लागेल। कारण की आजकाल प्रत्येक व्यक्तीला तेच वाटतं की मी स्टॉक मार्केटमध्ये आलो आहे ना, तर माझं ताबडतोब प्रॉफिट बनलं पाहिजे। मी आज जो पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावतोय ना, तो काही दिवसांमध्ये डबल झाला पाहिजे, विचार त्यांच्या मनामध्ये नेहमी चाललेला असतो। पण ते सरळ चुकीचं असतं। मार्केटमधून जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याच्या काही स्टेप्स असतात, त्या स्टेप्सला फॉलो करावं लागेल। जर तुम्ही त्या स्टेप्सला फॉलो केलं तर येणारे पुढचे दिवस जे असतात ते तुमचे चांगले असणार, म्हणजे तिथं तुम्ही मग स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट बनवू शकतात। पण तुमची इनिशियल स्टेज जी असते मार्केटमध्ये हीच चुकते। तुम्ही येतात फक्त पैसा बनवण्यासाठी, की मला काही झालं तरी पैसाच बनवायचा, तुम्ही फोकस करत नाही अभ्यासावरती। जेव्हा आपण एखादी सरकारी नोकरी करत असतो किंवा प्रायव्हेट नोकरी करत असतो, तिथे पण आपल्याला काही स्टेप्समधून जावं लागतं। आपण काही डायरेक्ट नोकरीला लागत नाही किंवा आपल्याला मंथली पेमेंट तिथे मिळत नसतं। इनिशियल स्टेज असतात, त्याच्या स्टेज कोणत्या, आपल्या लहानपणापासून स्टेज असतात त्या। जसं आपण इयत्ता पहिलीमध्ये जात असतो, तिथून पुढे कंटिन्युअसली 10वीचे वर्ग पास करणार, 12वीचे वर्ग पास करणार। 12वीनंतर आपण ब्रँच निवडतो, कोणत्या साईडला मला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं की मेडिकलला जायचं, ती साईट निवडतो, तिथे पण अभ्यास करतो। त्यानंतरची पुढची स्टेज असते आपली नोकरीची। त्यानंतर मग आपण विचार करतो की मला एक चांगली नोकरी लागणार, त्यासाठी पण मला प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते। त्यानंतर आपल्याला कुठे नोकरी लागणार, त्यानंतर आपलं मंथली पेमेंट चालू होत असतं, मग आपल्याजवळ पैसा येत असतो। म्हणजे तुम्ही किती वर्ष दिलेले असतात बघा, त्याच्यामध्ये खूप मोठा कालावधी तुम्ही तिथे घालवलेला असतो। मग स्टॉक मार्केटच असं का की तुम्ही तिथे आल्यानंतर फक्त प्रॉफिटच बघतात, की मला प्रॉफिटच बनवायचं फक्त स्टॉक मार्केटमधून, आणि ते पण ताबडतोब, मी त्यासाठी थांबू शकत नाही। बहुतेक व्यक्तींना स्टॉक मार्केटमध्ये 5-10 वर्ष झालेले असतात, 5 ते 10 वर्षांचा कालावधी त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये घातलेला असतो। पण त्यांचं काय की मला फक्त प्रॉफिटच बनवायचं, त्यांनी कधी फोकस केलेला नसतो की मी स्टॉक मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट शिकून घेतो, थोडं ॲडव्हान्समध्ये जातो, ॲडव्हान्स नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतो। ते कधी प्रयत्न करत नाही। त्यांच्या मनात काय असतं की फक्त प्रॉफिट बनवणं, त्यामुळे ते सक्सेस होत नसतात। आपला सक्सेस रेशो केव्हा कमी होत असतो, जेव्हा आपण त्या गोष्टीवरती फोकस करत नाही, तेव्हा आपला स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस बनण्याचा रेशो कमी होत असतो, आपण तिथे सक्सेस होत नाही।
पण एखादी व्यक्ती नवीन आहे स्टॉक मार्केटमध्ये, तिने जर सुरुवातीपासूनच ह्या स्टेप जर फॉलो केल्या की मला बेसिक नॉलेज घ्यायचं स्टॉक मार्केटचं, मी अगोदर पैसा बनवणार नाही तिथे, मी चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घेणार, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी केली जात असते, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी केली जात असते, ट्रेडिंगसाठी मला काय करावं लागेल, गुंतवणुकीसाठी मला काय करावं लागेल, कोणता अभ्यास करावा लागेल, हे जर प्रत्येकाने जर जाणून घेतलं, त्याचा अभ्यास जर केला ना, तर तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये फेल नाही होऊ शकत स्टॉक मार्केटमध्ये. तुम्ही स्टॉक मार्केटमधून प्रॉफिटच काढाल, पण त्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. त्यामुळे मला प्रत्येकाला सांगणं असेल की तुम्ही स्टॉक मार्केटच्या ज्या स्टेप्स असतात ना, त्या फॉलो करत चला, त्यानंतर तुमचा स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनेल. एक रँडम म्हणतो ना आपण, म्हणजे असं अंदाजे जे काम करतो स्टॉक मार्केटमध्ये तेच चालत नाही मित्रांनो, की मी कोणत्याही स्टॉकला बाय करतो, झालं प्रॉफिट तर झालं किंवा लॉस झाला तर झाला, तसं प्रॉफिट बनत नाही. तुम्ही एखाद महिना प्रॉफिटमध्ये राहाल, पुढचे 4-5 महिने मोठा लॉस करून बसा स्टॉक मार्केटमध्ये. नवीन व्यक्ती येते ना स्टॉक मार्केटमध्ये, 1-2 वर्ष तर द्या स्टॉक मार्केटसाठी, 1-2 वर्ष तर द्या, त्याचा अभ्यास तर करा. बघा तुम्हाला रिझल्ट त्याचा 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्या वर्षामध्ये आपोआप जाणवायला लागतो. पण ज्यांनी 5-10 वर्ष घालवले, का घालवले, त्यांनी कधी विचार केला नाही की मी स्टॉक मार्केटचा थोडा अभ्यास करतो. त्यांनी असं रँडम, आपण म्हणतो ना रँडम ट्रेडिंग करणे, अंदाजे ऑप्शन ट्रेडिंग करणं, अंदाजे एखाद्या स्टॉकला बाय सेल करणं, हेच केलेलं असतं. त्यामुळे ते सक्सेस नाही. मग तुम्ही ते 10 वर्ष मार्केटला दिलेले असतात, ते काय कामाचे असतात? काहीच नाही. उलट जी व्यक्ती स्टॉक मार्केटला 5-10 वर्ष देणार, ती एकदम चॅम्पियन बनत असते. ती स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीने, मी असं म्हणत नाही की एकाच सेगमेंटमध्ये तुमचा पैसा बनवू शकतो, वेगवेगळे सेगमेंट असतात. तुम्ही फोकस कशावरती करताय, तुमचा अनुभव काम करत असतो त्या ठिकाणी. हे बघा, अनुभवातूनच जास्तीत जास्त यश आपल्याला मिळू शकतं. मग अनुभव कसा घ्यायचा? चांगला घ्यायचा असतो. जे शिकतोय आपण ते प्रॅक्टिकली गोष्टी करत असतो, त्यातून अनुभव येत असतो आपल्याला. कोणाच्या सांगण्यावरून स्टॉक मार्केटमध्ये येऊ पण नका. येत असाल तर अभ्यास करा. कोणतीही व्यक्ती म्हणत असेल ना की मी एखाद्या दिवसाला 50,000, 1 लाख, 10 लाख, 15 लाख, 20,000 प्रॉफिट बनवतो या सेगमेंटमध्ये, त्याचं ऐकून ती गोष्ट करायला तुम्ही बघू नका. कारण की अशा सांगणाऱ्या खूप व्यक्ती आहेत की मी आज 10 लाखांचं प्रॉफिट केलेलं आहे, मग दुसरी व्यक्ती पण म्हणते की मी पण तेच करून बघतो, बघूया काय होतं आहे. झालं प्रॉफिट, होतं पण काही वेळेला, दुसऱ्या दिवशी डबल लॉस, म्हणजे जी मुद्दल असते ना आपली ती पण संपून जाते. त्यानंतर सोशल मीडिया पण असतो. काही जण सोशल मीडियाला खूप फॉलो करतात स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये. फेसबुकवरती, इंस्टावरती, यूट्यूबवरती असे रील असतात. 1 रुपयांचा स्टॉक बाय करा, 1 महिन्यामध्ये 1,000 रुपये होईल तो. मग तुम्ही एक स्टॉक बाय करत नाही, हजारो स्टॉक बाय करतात. मोठा फंड मार्केटमध्ये लावत असतात. सुरुवातीला जिथं तुम्हाला काही नॉलेज नसतं, त्याच वेळेला तुम्ही मोठा फंड मार्केटमध्ये लावून देत असतात. आणि नंतर बघता काय, तर रिटर्न माझे मायनसमध्ये, मोठा लॉस मला त्यामध्ये होतो आहे. तर असं दुसऱ्यांचं ऐकून गोष्टी करायच्या नाही. स्टॉक मार्केट जे असतं ना, स्टेप बाय स्टेप असतं. त्याला जर शिकत गेलं तर सक्सेस आहेच, तिथे पैसा बनतोच. म्युच्युअल फंड असतात चांगले, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करा चला, तिथे पण पैसा बनेल तुमचा. पण अभ्यास पाहिजे त्यासाठी पण, की मला कोणता म्युच्युअल फंड निवडायचा आहे आणि कोणत्यामध्ये गुंतवणूक करायची, त्याचा पण अभ्यास करावाच लागेल. आपोआप नाही चालणार ना. असं नाही ना की कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, तिथे पण अभ्यासच असतो. म्युच्युअल फंडमध्ये तुमचा पैसा तर बनणारच, पण थोडा स्टडी तुम्हाला त्याचा पण करावा लागतो. त्यामुळे स्टॉक मार्केट असं आहे ना की तिथे ताबडतोब प्रॉफिट नाही आहे. आणि ज्या व्यक्तींना वाटतं ना की ताबडतोब प्रॉफिट मिळावं, त्यासाठी मी काम करतो आहे, तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत. म्हणजे कोणाला राग आला तरी चालेल, प्रत्येकजण मला बघत असतील, त्या गोष्टी ते करत पण असतील, त्यांना राग आला तरी चालेल, पण सत्य ते तुमच्यासमोर मांडतो आहे की जर आपण कोणतंही काम रँडमली केलं तर तिथे आपल्याला सक्सेस मिळू शकत नाही. त्यासाठी फोकस करा अभ्यासावरती, चांगल्या गोष्टी शिकत चला स्टॉक मार्केटमध्ये. आणि स्टॉक मार्केट आपण शिकतच असतो, त्यासोबत अनेक गोष्टींचा आपला अभ्यास होत असतो. ठीक आहे ना, अनेक गोष्टी आपल्याला समजायला लागतात. थोडक्यात मी अधूनमधून तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता घ्यायचं किती तुमच्यावरती डिपेंड असतं. काहींना गोष्टी आवडत नाही आवडल्या तर काही प्रॉब्लेम नाही, भविष्यात तुम्हाला समजेलच. मी काही गोष्टींचं पालन नाही केलं तर मला आत्ता काही नुकसान भोगावं लागतं त्याचं. ज्या नवीन व्यक्ती त्यांनी आत्तापासूनच जर त्याची सुरुवात केली, चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यात तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये मोठे लॉस सोसावे लागणार नाही. तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकाल. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्कीच सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.